फलटण मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या उमेदवाराचं पारडं जड दिसतंय, त्यामुळे तिथे संभाव्य उमेदवार कोण आहेत आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवूया आपण। फलटण मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक चव्हाण हे संभाव्य उमेदवार आहेत। फलटणच्या मतदारांनी दीपक चव्हाण यांना पसंती दिलेली आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सचिन पाटील यांच्यावर दीपक चव्हाणांनी मात केलेली आहे। खरं तर फलटणचं राजकारण खूप बदललं होतं, कारण फलटणचे जे बरेचसे नेते आहेत रामराजे नाईक निंबाळकर वगैरे हे सगळे शरद पवारांच्या पक्षात गेले आणि दीपक चव्हाण हे शरद पवारांच्या पक्षाचे दीपक चव्हाणांनी बाजी मारलेली असं आपल्याला दिसतंय। नक्कीच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी काका वर्सेस पुतणे अशा या लढतीमध्ये फलटणकरांनी मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाला मत दिलेलं बघायला मिळतंय। मात्र याची संभाव्य कारणं काय आहेत हे आपण आपल्या प्रतिनिधीकडनं जाणून घेत आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांची कारणं सांगतायत। फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये दीपक चव्हाण विरुद्ध सचिन कांबळे पाटील या दोन उमेदवारांमध्ये फाईट आहे, परंतु ही फाईट ही त्या उमेदवारांच्या नावापुरती असल्याचं पहिल्यापासून चित्र तयार झालेलं आहे। कारण रामराजे नाईक निंबाळकर यांनी दीपक चव्हाण यांच्यासाठी अदृश्य पद्धतीने मदत केल्याचं बोललं जात आहे, तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी थेट स्वतःचा उमेदवारच देऊन सचिन कांबळे पाटील यांच्यासाठी जंग पछाडलेला आहे। एकूणच या दोन बड्या नेत्यांनीच या निवडणुकीला आता ताब्यात घेतलं असल्याचं बोललं जाते। रामराजे स्वतः प्रचारात कुठं दिसत नाहीत, परंतु ते अदृश्य पद्धतीनं हा प्रचार करतायत असं विरोधकांकडून वारंवार टीका केली जाते। त्यामुळं ते अजित पवार गटात असून सुद्धा अजित पवारांनी त्यांच्यावर वारंवार या फलटणमध्ये येऊन सुद्धा टीका केलेली आहे। एकूणच या मतदारसंघामध्ये रामराजेंचा मोठा पगडा पहिल्यापासूनच असल्याचं पाहायला मिळतंय। तर रणजित निंबाळकर हे गेल्या टर्मला खासदार होते, त्यानंतर आत्ताची लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवलेली आहे, त्यामुळे या मतदारसंघामध्ये दोघांचं पारडं कसं असेल याबद्दल वारंवार लोकांमध्ये चर्चा आहेत। एकूणच काटेकी टक्कर या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते, परंतु रामराजेंच्याकडं असलेल्या त्या भागामधला होल्ड, जिल्ह्यामध्ये असलेलं त्यांचं एक वर्चस्व, यामुळं कुठंतरी थोड्याफार प्रमाणात रामराजेंच्या उमेदवार असलेले दीपक चव्हाण यांचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळतंय।